रोल बोला. जय शिवराय. आज या ठिकाणी कलासागर हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजन करण्याचं कारण एवढंच होतं की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ल्यांचं काम करतंय, पण गेल्या अनेक वर्षापासून ज्यावेळेस 2016ला सह्याद्री प्रतिष्ठानने असा एक संकल्प केला होता की 300 किल्ल्यावरती एकाच टायमाला भगवा ध्वज लावायचा. त्यावेळेस 299 किल्ल्यावरती अतिशय अभिमानाने भगवा ध्वज फडकला. पण जो जंजिरा किल्ला होता त्या किल्ल्यावरती दुर्गसेवक गेले, पण त्या दुर्गसेवकांना तिथल्या स्थानिक मुस्लिम नागरिकांनी अडवलं आणि ते असे म्हटले की हा किल्ला मुसलमानांचा आहे, हा किल्ला मुसलमानांचा आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी भगवा ध्वज लावू शकत नाही. तो कुठेतरी मनाला ती गोष्ट सर्व शिवप्रेमींना सर्व जे दुर्गसेवक आहे त्यांना कुठेतरी लागली. त्या दिवसापासून सह्याद्री प्रतिष्ठानने असं ठरवलं की निश्चितच जोपर्यंत जंजिरा किल्ल्यावरती भगवा ध्वज कायमस्वरूपी लागला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. येणाऱ्या दिवाळीनंतर आम्ही सर्व दुर्गसेवक सरकारला आत्ता आम्ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जे आहेत भैरव सिंग शेखावत, गजेंद्र सिंग शेखावत यांना आम्ही आत्ता काही पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे. पुरातत्व विभागाच्या मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. तरीही या 2 ते 3 महिन्यात सरकारने जर काही पावलं उचलले नाही तर सर्व दुर्गसेवक, सर्व शिवप्रेमी, सकल हिंदू समाजाच्या वतीने जंजिऱ्यावरती एल्गार करण्यात येईल व निश्चितच भगवा ध्वज तिथं अभिमानाने फडकवला जाईल.